मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागमधल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनमध्ये दाखल झालेले आहेत। हेडगेवार यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतायत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत। अमोल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवघ्या 2 मिनिटांपूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आता रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन जो परिसर आहे त्या ठिकाणी संघाचे जे आद्य सरसंघचालक आहे डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीला वंदन करतायत। त्यानंतर जे संघाचे द्वितीय सरसंघचालक आहे गोळवलकर गुरुजी त्यांच्या स्मृतीस्थळाला ते वंदन करतील आणि त्यानंतर संघ कार्यालयामध्ये भेट देतील। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन परिसरात ही त्यांची दुसरी भेट आहे। यापूर्वी 2022 मध्ये 29 डिसेंबरला तेव्हाही हिवाळी अधिवेशन सुरू होता आणि 29 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ कार्यालयात आलेले होते। कदाचित भाजप व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री पहिल्यांदाच या संघ कार्यालयात आलेला होता आणि यावर्षी जेव्हा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री नागपुरात आहेत तेव्हा त्यांनी त्यांची ती परंपरा आहे ती कायम ठेवली आहे आणि आज हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सकाळी ते संघाच्या या कार्यालयात पोहोचलेले आहेत। कालच भाजपचे आणि किंबहुना महायुतीच्या आमदारांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं आणि भाजपसह शिंदे गटाचेही काही आमदार काही मंत्री जे आहेत ते याच हेडगेवार स्मृती भवन परिसरात आलेले होते। काल चर्चा होती की मुख्यमंत्री येतात की नाही येतात, मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे भाजप सोबत राजकारणात असताना मुख्यमंत्री कुठेतरी संघासंदर्भात एक त्यांची जी श्रद्धा आहे किंवा संघ विचारांबद्दल त्यांची एक जी मान्यता आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल, रजत, मुख्यमंत्री कोणाची भेट घेणार आहेत या ठिकाणी? अमोल, या ठिकाणी जे संघाचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांची मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता आहे। संघाचे जे सहसंपर्क प्रमुख आहेत सुनील देशपांडे ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत। संघाच्या वतीने त्यांनीच मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि सध्या मुख्यमंत्री द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करत आहे आणि इथून मग ते संघाचा जो कार्यालय आहे त्या ठिकाणी जातील। काही वेळ त्या ठिकाणी ते राहतील आणि तिथून संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री मग विधान भवनाला जातील। जे आजचे नियमित कामकाज आहे विधिमंडळाचे त्याच्यासाठी जातील। सध्या सुनील देशपांडे जे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा जी आहे या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। रजत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहे रेशीम बागेमध्ये। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि मुख्यमंत्री आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।